आणि काही लोक जे आज तुम्हाला सांगतो माझ्या बाबतीत चुकीचं असं काहीतरी हे सांगत आहेत की ह्यांची उमेदवारी थांबवली जाईल, विनय कोरे साहेब थांबवतील, शेवटच्या क्षणात विनय कोरे साहेब थांबणार, हे सगळे संभ्रम अवस्था सर्व नागरिकांनी आज बेधडक न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो लोकांनी हे डोक्यातनं काढून टाकावं की संताजी घोरपडे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आहेत. विधानसभा ही लढवणार आहेत आणि निश्चित चांगल्या मताने विजय देखील मी होईल ह्याची देखील मला खात्री वाटते. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय संताजी बाबा घोरपडे आहेत. तर तुम्ही विकास कामाचा करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये धडाका सुरू केलेला आहे. किती कोटीची विकास कामं तुम्ही आणलेली आहेत? म्हणजे खरं सांगू आम्ही अजूनपर्यंत मोजलेलं नाहीत तरी साधारण एक 15 ते 20 कोटी रुपये तरी निधी मी आता या तालुक्यामध्ये आणलेला आहे. म्हणजे पन्हाळा असेल, गगनबावडा असेल किंवा करवीर असेल. पन्हाळा, गगनबावडा, करवीर तिन्ही ठिकाणी मी चांगल्या पद्धतीचा निधी आणलेला आहे. म्हणजे तो सगळ्या स्तरातून आणलेला आहे मी. जिथं जिथं आम्हाला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाण्यासाठी वाव मिळाली त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या मंत्र्यांकडे जाऊन आपण आज हा निधी आणलेला आहे. तर कोविड योद्धा म्हणून आपली एक ओळख सर्वांना परिचित आहे. त्यानंतर राजकारणाकडचा प्रवास तुमचा कसा राहिला? कसं आहे साहेब, तुम्हाला सांगू का, आम्ही सामाजिक कार्य करत करत ह्या कोविडच्या काळामध्ये तर आलोच, पण कोविडच्या अगोदर देखील आम्ही सामाजिक कार्य करत होतो. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमचं होतं की आरोग्याची सेवा करणे किंवा रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर असे सामाजिक उपक्रम आमचे चालूच असायचे कोविडच्या काळाच्या अगोदर. पण मग कधी कुठं अपघात झाला किंवा आमच्या गायींसाठी कुठं अपघात झाला जनावरांचा तर त्या त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये हॉस्पिटल असेल, ऑपरेशन असेल, एखाद्याला वा अडचण असेल तर त्याच्यासाठी लोकवर्गणी गोळा करणे किंवा काय करणे, बरेच सामाजिक कार्य करत करत देवाना आज हा प्रवास आमचा ह्या विधानसभेपर्यंत येणार आहे हे आम्हाला कधीच ध्यानीमनी वाटलं नव्हतं. पण विनय कोरे साहेबांनी एक सांगतो आज त्यांच्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असेल किंवा करवीर महोत्सव असेल, कशा पद्धतीने त्यांना त्याचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्याचा तुम्हाला या विधानसभेसाठी त्याचा कसा उपयोग होणार आहे? अयोध्येचं राम मंदिर रथ स्थापन करणं एक संकल्पना अशी डोक्यात होती की राम मंदिराला अयोध्यासाठी जाऊन प्रत्येकाला दर्शन घेणं हे शक्य होणार नव्हतं. म्हणून आम्ही ती संकल्पना राबवली की 550 वर्षापूर्वीपासून लोक याच्यासाठी झटत आहेत आणि आज आमच्या हयातीमध्ये जर राम मंदिर होत असेल तर त्याच्यासाठी सारखा आनंदाचा उत्सव कुठलाच नव्हता. म्हणून मी एक राम मंदिराचं रथ तयार करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, बजरंग बली अशा मूर्त्यांची स्थापना करून आम्ही 8 दिवस फिरवायची अशी संकल्पना घेतली होती. पण हा रथ 32 दिवस चालला. आज कोलिक, पडसाळी, मानवाड सारख्या ठिकाणी सुद्धा रात्री 11:30-12 वाजता माता भगिनीने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं तुम्हाला सांगतो. आणि ते स्वागत पाहून मला एवढं सांगायचं आपल्या सगळ्यांना की ग्रामीण भागामध्ये देवाच्या बाबतीत असणारी आस्था प्रचंड प्रमाणात जिवंत आहे. म्हणजे आजच्या तागायत तुम्हाला सांगतो आम्हाला अशी भीती होती की हे कितपत शक्य आहे, कितपत हे लोकांना मान्य होईल, लोक येतील का नाही अशी जी संभ्रम अवस्था होती ते अजिबात राहिली नाही. 3ऱ्या गावात गेल्यानंतर आम्हाला विश्रांती घ्यायला लावली कारण 5 गाव आम्ही सुरुवातीला पहिल्या दिवशी ठरवले होते पण त्या 5 गावात आम्ही पोचू शकलो नाही. एवढा माता भगिनींचा ओघ होता त्या दर्शनासाठी, तो प्रचंड प्रमाणात होता. आणि तुम्हाला सांगतो ह्याच माता भगिनी ज्या दर्शनासाठी आल्या होत्या त्यांनीच माझं एवढं अगदी एक लेखासारखं कौतुक करून मला जे कवटाळून घेतलेलं होतं की बाळ तू आज देव आमच्या दारात घेऊन आलेला आहेस, तुझ्या आयुष्यात तुला काय कमी पडणार नाही एवढं लक्षात ठेव, अशा एक एक ज्या भावना होत्या. त्यामुळे मला विश्वास आहे की माझे जे काय आजपर्यंतचं सामाजिक कार्य आहे या कार्याच्या जोरावरती विजय हा मला चांगल्या पद्धतीनं प्राप्त होईल एवढी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आता तुम्ही चालवताय, आता त्याचे कशा पद्धतीचे उपक्रम तुम्ही सध्या? आता व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही जे चालवलेलं आहे हे आम्ही कोविडपासून कार्य असतील म्हणा की आज ट्रस्टच्या माध्यमातून काही पेशंटसाठी उपचार असतील मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा, जे असे वेगवेगळ्या ह्याच्यातनं आम्हाला करता येईल. काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना MPSC UPSC साठी मार्गदर्शन आम्ही करण्यासाठी त्या मुलांना काही मी दत्तक घेतलेलं आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत असतो. म्हणजे एकच क्षेत्र निवडले असं नाही. मग ते गोरक्षक असून देत, आज गोरक्षक म्हणून माझं फार मोठ्या प्रमाणात काम आहे जे आज मी तुम्हाला सांगतो कधी म्हणजे सांगत गेलो तर बरंच माझं कार्य आहे
जे आज मी तेवढ्यासाठी पत्रिका छापून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, जे गोरक्षक आहेत, ज्या अनाथ जनावरं आहेत, ज्या वयस्कर झालेल्या जी जनावरं आहेत, ज्यांच्यासाठी पालनपोषण पुढे केलं जात नाही, अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये जाऊन आज पांजरपूर असेल जे छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेली आहे त्या संस्थेत जाऊन आम्ही त्या जनावरांचं संगोपन करतो आणि तिथं लागणारा चारा असेल तो देखील आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून किंवा मी स्वतः असेल असे आम्ही सगळीजण वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असतो ट्रस्टच्या मध्ये. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं एक व्हिजन आहे काहीतरी, तुम्ही की आमदार पदाची संधी तुम्हाला मिळाली की त्यानंतर तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे की रेग्युलर जे विकास काम आहे त्याच्यापेक्षा तुमचं काहीतरी वेगळं व्हिजन आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? आज कसं आहे तुम्हाला सांगू का, आपल्या तालुक्यात एकच व्याख्या आहे की मी यायचं पांढरा शर्ट घालून तुमच्या गावामध्ये म्हणायचं की 25 लाख रुपये रस्त्याला लावले, 10 लाख रुपये मंदिराला, 5 लाख रुपये गटरीला, हे लोकप्रतिनिधीचं काम आहेच मी म्हणतो, पण ते सोडून देखील एक वेगळं काम ह्या तालुक्यात होणं गरजेचं आहे. कारण आज आपल्या तालुक्याला दुर्दैव एवढं आहे, एक सुद्धा क्रीडा संकुल आपल्या तालुक्याला नाही आहे. आज आमच्या मुलांना MPSC UPSC मार्गदर्शन केंद्र नाही आहेत. आज आपल्यातली मुलं जी होतात ती खालच्या पदावरती पोलीस भरती, आर्मी भरती, मंत्रालयीन क्लार्क, तलाठी होतात, PSI होतात, पण आमच्या तालुक्याला एक सुद्धा मुलगा कोण तहसीलदार होत नाही, कलेक्टर होत नाही, DYSP होत नाही. आमच्या मुलांच्या प्रचंड प्रमाणात कौशल्य आहे, पण त्यांना जर चांगले मार्गदर्शन केंद्र नाही आहेत, त्यामुळे आपली मुलं मनाचं एक काय म्हणतात समाधान करतात आणि आपलं एक पोलीस भरती किंवा आर्मी भरती होणं हे पसंत करतात. त्यांच्यात कौशल्य आहे, ती होऊ शकतात DYSP, पण भीतीपोटी जर माझं नाही झालं तर माझं काय होईल, माझी आई काय म्हणेल, माझे वडील काय म्हणतील, या भीतीपोटी आपली पोरं मागं राहिलेत. आणि जर तुम्ही आज खासगी क्लासेसला बघितला 3 महिन्यासाठी 2-2 लाख रुपये फी आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलग्याला शक्य नाही आहे. त्यामुळे माझी संकल्पना एक प्राधान्यानं आपल्या तालुक्यातली मुलं मुंबईसारख्या ठिकाणी आज उच्चस्तरीय अधिकारी कसे बसतील आणि भारतात जाऊन चांगल्या पद्धतीनं काम कसे करतील हे माझं स्वप्न आहे आणि मला विश्वास आहे हे 2000 मुलांसाठी मी सुरू करते, त्यापैकी 100 ते 150 मुलं हे उच्चस्तरीय अधिकारी म्हणून पास होतील. तर महायुतीमधलाच जनस्वराज्य हा घटक पक्ष आहे, त्यामुळं महायुतीमध्ये सध्या शिवसेनेकडनं चंद्रदीप नरके इच्छुक आहेत आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहात. तर बऱ्याचदा मगाचा जो प्रश्न आहे की तुम्हाला थांबवलं जाईल अशी शंका मनामध्ये उत्पन्न होते आणि तशा पद्धतीची चर्चा केली जाते की महायुतीत प्रबळ दावेदार हे चंद्रदीप नरके असतील आणि संताजी बाबांना थांबावं लागेल असं चर्चा आहे. आता ह्याच्यावरती ह्या चर्चाच आहेत, म्हणजे आपण जसं म्हणतो ही चर्चा, उमेदवारी निश्चित करणं, निश्चित होणं, हे सगळे प्रश्न मी आज विनय सावकार साहेबांच्यावर सोडून दिलेले आहेत. त्यामुळे सावकार साहेबांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे की बाळ तू त्या उमेदवारीच्या फंद्यात पडू नका, तू त्याची काळजी पण करू नको. आपल्याला जनस्वराज्याचा आपला उमेदवार हा निश्चितपणे करवीरमध्ये असणार आहे, आपण उभा करणार आहे आणि आपण उभारलेलो आहे. त्यामुळं आता कुठलीही मनात शंका न बाळगता तुम्ही करवीरमध्ये किती ताकदीनं काम करताय आणि कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचताय ह्याच्याकडे प्राधान्यानं लक्ष द्या. जे काय बोलायचं असेल, जे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, यांच्याशी चर्चा करायला आमचे विनय कोरे साहेब पूर्णपणे सक्षम आहेत आणि त्या जागेसाठी ते कशाही पद्धतीनं जागा घ्यायची का कशा पद्धतीने लढवायची हे सावकार साहेब ठरवतील, एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. मतदारसंघामध्ये तुम्ही आता सगळीकडे फिरताय, कशा पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद लाभतो? प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे मला, म्हणजे मला स्वतःचा अगदी काय फार वावा असं मला सांगायचं नाही, पण ज्या पद्धतीनं मी आज चाललेलो आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांचे फोन मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे रिप्लाय आहेत की जे काय माझं आज चाललेलं सामाजिक कार्य आहे याला लोकांना खूप चांगली पसंती आहे. कारण आजपर्यंतच्या करवीर तालुक्याच्या इतिहासातला पहिला करवीर महोत्सव आणि आज माझ्याकडे 10 रुपयाचं पद सुद्धा नसताना करवीर तालुक्यातला महात्मा फुले योजनेअंतर्गतचा दवाखाना आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा केला. नाहीतर करवीर तालुक्यातल्या लोकांना लाभ घेण्यासाठी महात्मा फुले योजनेचा कोल्हापूरला जायला लागत होतं. आणि आज तिसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी आज तालुक्यासाठी शासनाचा निधी आणण्यासाठी यशस्वी झालो, हेच माझ्यासाठी आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे.